माय ग्रुप कडून विकेट हॅट्रिकसाठी संजय भोईरला 1000 रुपये। तर जाऊया मॅचच्या दिशेने, दोन्ही संघ या ठिकाणी सुसज्ज आहेत। पहिला चेंडू दामू भोईर जर कुठे असतील तर व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। प्रेक्षक आपण पाहू शकाल, कारण की आसपासचा संघ बामाली संघ आणि त्यांचे भरपूर सारे चाहते सध्याच्या घडीला, अगदी भोंग्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतो। काल देखील खूप चांगला खेळ रेग्युलर संघाचा राहिला होता। आज देखील पहिला चेंडू डॉट संजय भोईर कडनं आपण पाहतोय। ॲज अ कॅप्टन संघाला लीड करत असताना चांगलं उदाहरण त्यांना सेट करावं लागेल। पहिला चेंडू तर चांगला हाताळलाय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला होता फलंदाज अमित गायकर साठी। दरम्यान हा चेंडू आता मात्र अतिरिक्त बाहेर, त्याच प्रकारे पुन्हा एकदा इरादा गोलंदाजचा पाहिला, मात्र आता जास्त बाहेर चेंडू गेला आणि पंचांकडनं लगेच गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय। अतिरिक्त धाव आणि वाईटच्या माध्यमातून अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या गोलिवली टीमचं। विकेटचा फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून उडवला बॉलला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा रेषा पार, वेगवान चौकार। चौकार आला ह्या 4च्या मदतीने, मात्र धावफलक 5 या आकड्यावर। बॅट स्विंग आपण पाहू शकाल, अगदी वेगानं प्रयत्न होतोय, आक्रमकता दाखवायची आहे फलंदाज अमितला। चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट चेंडू। बॅटल चांगलं मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने संजय भोईर प्रयत्न करतो तर एका बाजूने मोठे फटके दाखवण्याचा प्रयत्न गोलिवली टीम कडनं अमितचा पाहतोय। महेंद्र मंथन पावशे यांच्याकडनं संजय भोईरला विकेट हॅट्रिकसाठी 500। पारितोषिक निश्चितपणानं लावण्यात येईल ह्यात शंका नाही, कारण की जवळचा संघ आहे, भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव ह्या गोष्टी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतील। आणि भगवान गोंडली यांच्याकडनं खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय स्वर्गीय मुकुंद गावदेवी बाबाळीचे पुरस्कर्ते दमदार व्यक्तिमत्व आणि माय ग्रुप यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये। आता पार्थिक वाढलाय 2000। गोलवली संघासाठी देवेश म्हात्रे यांच्याकडनं 3 बॉल 3 चौकार 500 आणि 3 बॉल 3 षटकार 1000 रुपये। आता कॅश प्राइस दोन्ही बाजूने आपण पाहतोय, मात्र खेळ कोणत्या संघाचा या ठिकाणी चांगला होईल ह्याकडे तमाम पाठीराख्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल। बक्षिसांची तर खैरात झाली या मॅच मध्ये, मात्र खेळ कसा असेल त्याकडे लक्ष आहे। चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, ज्या प्रकारे भुंग्यांचा आवाज पाहतोय, गोलंदाजी लाजवाब होते ती टीम बामालीकडनं। धावसंख्या आतापर्यंत 6 धावफलकावरती षटकातील चेंडू 5 समाप्त झालेत। चांगली गोलंदाजी, पॉवर सर्कल मध्ये मात्र चांगलं उदाहरण सेट करत असताना आपण पाहतोय ते संजय भोईर यांना। शेवटचा बॉल, चांगला चेंडू, ऑन साइडला चेंडू टर्न करण्यात आला, गॅपमध्ये चेंडू मागे निघून गेला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। धाव दुसरी या ठिकाणी कंप्लीट होईल आणि षटक पहिलं समाप्त होतोय। 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आणि फलंदाच्या खात्यामध्ये ऍड होतील। 2च्या मदतीने संघ 8 आकड्यावरती, बिनबाद 8 अशी सुरुवात पॉवर प्ले मध्ये करत असताना टीम गोलवली डीजे तुझ्यासाठी 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 आले मला। गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये ते आमच्याकडे जमा आहेत। ओके, आणि भगवान गोंडली यांच्याकडनं 2000 ओ टू कॉम्बॉक्स। एक षटकाचा खेळ संपलाय, तर स्पीडअप करायचं आपण। 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे। याकडे लक्ष द्या। बामाली संघ टॉस जिंकला, फिल्डिंग करत असताना पहिलं षटक तर चांगलं राहिलं। पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला संजय भोईर यांनी। अनुभव पुन्हा एकदा पणाला लावला, बरेचसे खेळाडू
बऱ्याच अवधीनंतर आता इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती आता रोहिदास आपल्याला पाहायला मिळतील. रोहिदास पावशे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. एक चांगले गुणवान खेळाडू, नेहमीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. या मॅच मध्ये कशी गोलंदाजी असेल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लाजवाब झेल, हा झेल पकडलाय आणि या झेल नंतर मात्र आवाज भोंग्यांचा पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का आणि पहिलं यश गोलंदाज रोहिदास पावशेला. तर निश्चितपणानं हा संघ देखील अतिशय चांगल्या फॉर्मामध्ये होता आणि आता पुन्हा एकदा तीच दहशत 40+ माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या टीम बामाल्लीचा आपण पाहतोय. पहिलंच यश पहिला बॉल वरती रोहिदास पावशेनं प्राप्त केलंय आणि या संघासाठी भरपूर पाठबल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय. 8 आकड्यावरती पहिला धक्का परतावा लागला ते फलंदाज सलामवीर अमितला आणि आता मैदानाच्या आतमध्ये पिंट्या दाखल होत आहेत. पिंट्या पाटील. तर प्रेक्षकांना विनंती, आपण रिलिंगच्या बाहेर राहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका ही विनंती आयोजनकर्त्यांच्या वतीनं. यस, आयोजकच फक्त रिलिंगच्या आतमध्ये फेरफटका मारू शकतात. तर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आम्ही करतो. निश्चितपणानं प्रेक्षक हा प्रत्येक स्पर्धेचा मूलभूत घटक असतो, मात्र त्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो की आपण रिलिंगच्या मागे, जी खरं तर रिलिंग आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्या रिलिंगच्या मागून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर कमळाकर शेठ पाटील तलवजे मजकूरचे, ज्यांना आपण इनॅक्शन मध्ये पाहिलं, तर त्यांना विनंती आहे की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून देखील एक रजनी क्रिकेट स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तर विनंती आहे त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना अतिशय चांगला रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज पिंट्या पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तर साथीनं प्रदीप पाटील त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळेल. एक चौकार जरूर या इनिंग मध्ये आपण पाहिला होता. संजय भोईर यांच्या अगेन्स्ट तो चौकार दाखवला होता अमितनं. दरम्यान वाईट चेंडूला धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, यॉर्कलिनचा हा चेंडू होता, तितक्या सुंदररित्या चेंडूला खोदून काढलाय. ऑफसाईडला मिड ऑफ मध्ये चेंडू डीप मध्ये, धावा 2 कंप्लीट होतील. वेगानं धावा 2 कंप्लीट केल्यात. जर आपण विचार केला तर डे नाईट ही स्पर्धा पाहायला मिळते, मात्र जिथनं या स्पर्धेची सुरुवात झाली आहे तिथनं मात्र ज्या प्रकारे खेळ करतात 40+ हे खेळाडू, अगदी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील कसरत करताना पाहायला मिळतात. सराव सर्वांचा खरं तर पाहायला मिळतोय आणि ज्या प्रकारच्या स्पर्धा होतात ते पाहता आता प्रत्येक संघ भरपूर मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतो. जे कमलाकर दादा पाटील असतील तसेच सतीशजी देखील पाहायला मिळतात. या सर्वांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. मुकुंद राजा असतील, दीपक शेट्ट पाटील यांना आपण पाहतोय गोल्डन मॅन. आज मात्र ते इनॅक्शन मध्ये होते. जरूर खेळ हवा तसा त्यांचा झाला नाही, मात्र काही हरकत नाही, सुरुवात आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला देखील चांगलं यश प्राप्त होऊ शकतं. व्हाईट बॉल सातत्यानं जर आपण विचार केला तर रोहिदास पावशेंकडनं आता लाईन चुकीची वापरली जाते. दुसरा वाईड आला त्यांच्या मार्फत. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, चेंडू तर उंच तर गेलाय, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत. वेल जज कॅच आणि कॅच न मात्र डाव संपलाय. फलंदाज पिंट्यांचा देखील. विकास पावशेनं हा अप्रतिम झेल पकडला. एक काल रेग्युलर क्रिकेट खूप चांगले खेळायचे, जेन्युइन ऑलराऊंडर टीम बामाल्लीसाठी आपण विकास पावशेनं पाहिलं होतं. तर विनंती आहे प्रेक्षक, आपण रेलिंगच्या बाहेर राहायचं आहे. टीम बामाल्ली
मामालीचे जे प्रेक्षक आहेत ज्यांच्या माध्यमातून टीमला चेअर करताना आपण पाहतोय, मात्र त्यांना विनंती आम्ही करतो की आपण रिलिंगच्या मागे राहा. ही आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपणास सूचना आहे. फलंदाज प्रदीप बाद झाला पिंट्या मैदानाच्या आतमध्ये आणि आता नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रितेश पाटील आता मैदानात आपण 4थ्या क्रमांकावरती. रोहिदास पावशेंचा पुढील चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून उडवायचं होता. मिडा पुढे सरकतोय, झेल ड्रॉप झाला. ह्या अगोदर चांगले 2 झेल पकडले होते. सुरुवातीला आपण पाहिलं होतं ते वाल्मिक यांना, त्यानंतर विकास पावशे यांना. चांगली फिल्डिंग जरूर दाखवली होती. इथे थोडीशी मिसफिल्ड झाली. हा झेल सोपा होता तसं पाहिलं तर, मात्र हा झेल ड्रॉप झाला आणि धाव देखील इथे कंप्लीट झाली. रितेश आणि पिंट्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 पॉवर सर्कल ते हे षटक आहे. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न एका बाजूने टीम गोलवलीचा देखील राहील. अलंग कार्पेट हा चेंडू गरणगळत जाईल. धाव तिथे 1 प्राप्त होईल आणि षटकाची सांगता झाली. 2 षटक आता पूर्ण होत आहेत आणि या षटकामध्ये धावा 7 आल्या. एकंदरीत धावसंख्या धावपळकरती 15. तर किरवळी गावचे सन्मानित शेट्ट यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जय गावदेव आणि जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावच्या वतीनं आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर ह्या अगोदर जो झेल सोडला रमेश त्या ठिकाणी होते, तर झेल सोडला म्हणून त्याच्यासाठी पारितोषिक 100 रुपयाचं आमचे भगवान दादा गोंदली यांच्याकडनं ते पारितोषिक. दोन षटक कंप्लीट झाले. 15 धावा धावपळकावरती. चांगली षटकं आतापर्यंत दोन्ही षटकं आपल्याला पाहायला मिळाली आणि आता तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा संजय भोईर. वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं आणि संघाच्या वतीने हे 3रं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. 11 मिनिटं आतापर्यंत आपण खर्च केले 2 षटकासाठी. याकडे दक्षता द्या, लक्ष द्या ही विनंती असेल टीम बामालीला. कारण की जर 20 मिनिटाच्या आतमध्ये आपण 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर एक फिल्डर आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. 11 मिनिटं आपण खर्च केलेत. 9 मिनिटं आता 2 षटकांसाठी आपल्यासाठी उरली आहेत. तर चला आपण स्पीडअप करायचं आहे. संजय भोईर वन्स अगेन आता क्षेत्ररक्षण विखुरलेला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, तर एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला. चांगला चेंडू, पहिलाच चेंडू ह्या षटकातील देखील चांगला डिलिव्हर केला संजय भोईर यांनी आणि फलंदाजाला शांत ठेवलाय. लेंथ लाईन अगदी ॲक्युरेट पाहायला मिळतंय. जे आजही आमच्यामध्ये किती गुणवत्ता दडली आहे हे दाखवत असताना संजय भोईर मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू नटराज स्टाईलनं भिडकावला. चेंडूला आता लॉंग लेग रिजनला पाठलाग जरूर चालू आहे. दूरची चेस, मात्र तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकारासाठी. तर मुकेश भोईर नारिवलीचे यांचं शुभ आगमन झालंय. या त्यांना देखील विनंती आहे की आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मुकेश भोईर नारिवली. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. प्रयत्न चांगला होता. दोन्ही बाजूंना कसोशीनं प्रयत्न पाहायला मिळतात. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत खरं तर. आणि की दोघांना देखील सामना हा महत्वाचा आहे. दोघांना देखील विजय संपादन करायचा आहे आणि त्यासाठी खरं तर हे परिश्रम दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. धावपळकावरती धावसंख्या या 2च्या मदतीनं 21 या आकड्यावरती. या अगोदर एक सुरेख चौकार दाखवला तो फलंदाज पिंट्या पाटील. क्षमता आहे पिंट्याकडनं अपेक्षा देखील आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर हा चेंडू निघाला आणि पंच वाईट दर्शवतायत. गोलंदाज नागाव एंडकडनं पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली संजय भोईर यांची. सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. फॉल थ्रू मध्ये चेंडू रोखतायत. बॅकअपला क्षेत्ररक्षक दूर होता, त्या कारणास्तव धाडस करू शकले नाहीत डायरेक्ट हिटचं. ते 1 धाव कंप्लीट झाली.
खराब चेंडूवरती चौकार, चांगल्या चेंडूंना सन्मान. आतापर्यंत संयम बाळगलाय फलंदाजांनी, मात्र उर्वरित काहीसे चेंडू आता शेष आहेत. इथनं बॅटचा फेस ओपन करावा लागेल. चांगली टोटल स्कोर कार्डवरती गरजेची असेल. 5 षटकामध्ये या क्रीडांगणावरती धावसंख्या लयलूट होताना आपण पाहिली आहे. इथे देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरतून उडवायचं होतं, पुन्हा झेल झाला ड्रॉप आणि धाव मिळाली. ती एक धाव महत्वाची आहे. इथे देखील एक धाव पूर्ण झाली, अन्यथा फलंदाजाला बाहेर यावं लागलं असतं. रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगत 2 वरती खेळतोय, तर साथीला पिंट्या पाटील चांगलं योगदान देत असताना आपण पाहतोय. 9 धावसंख्येचं आतापर्यंत योगदान पिंट्या पाटील मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल होईल, पुन्हा मिळेल ती सिंगल. आतापर्यंत सिंगल डबल न डील करताना आपण पाहतोय ते पिंट्या आणि रितेशला. 25 धावा धापळकावरती 3 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. थोडं स्पीडअप करायचा आता. 4 मिनिटाचा अवधी आपल्याकडे जरूर आहे या षटकासाठी. भूमिका नेहमीच निलेशनं बजावली आहे, मात्र आज देखील त्याच्याकडनं अपेक्षा आहे त्यांच्या चाहत्यांना. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळेल यात शंका नाही. एक चांगला क्रिकेटर आहे, मात्र त्याच्यासमोर आव्हान असेल टीम गोलवलीचं देखील. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाहीये. फील्डची सजावट करत असताना आपण गोलंदाजाला जरूर पाहतो. चला जास्त वेळ आपण खर्च करू नका ही विनंती. पहिला चेंडू षटक क्रमांक 4, लेफ्ट मोर द विकेटना. फुल टॉस चेंडू पंचांकडे लो चिकून, चेंडू देखील सीमारेषेच्या दिशेनं रवाना. हा म्हणता चेंडू सीमा पार. 1+4 या 5 धावा अगदी 9 संजीवनी देतील त्या टीम गोलवलीला. या 5च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल तो आता 30 या आकड्यावरती. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? पहिल्याच बॉलवर खरं तर अतिरिक्त धावा खर्च केल्यात. चेंडू एकही ग्राह्य नाही आणि 5 धावा दिल्यात बोनसच्या स्वरूपामध्ये. इथे देखील लाईन पाहावी लागेल. या सिटीचं वाईट 6 धावा अतिरिक्त दिल्या निलेशनं. खराब कामगिरी. ज्या प्रकारे मेहनत घेतली होती सुरुवातीच्या गोलंदाज संजय आणि त्यानंतर आपण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहिदास पावशेला पाहिलं होतं, चांगली षटकं राहिली होती. मात्र आता निलेश महागडा ठरतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बडून राहील दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. मध्ये चर्चा पाहायला मिळते. स्मित हास्य आपण पाहू शकाल टीम गोलवलीच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते. याचं कारण की ह्या सुरुवातीच्याच चेंडूंवरती मात्र तब्बल धावा 12 आल्या. कारण की सुरुवातीला 1+4 5 अतिरिक्त, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर षटकार. म्हणजे एकच चेंडू या षटकातील झालाय आणि तब्बल 12 धावसंख्या एकवटली आहे. कौतुक करावं लागेल ते फलंदाज पिंट्या पाटीलचं. मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी आणि किल्ला सर केला जाईल का टीम गोलवलीकडनं.
लेफ्ट मोर द विकेटचा फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या दिशेने रवाना झालाय. पाठलाग चालू आहे मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. मात्र सापडत नाहीये तो गोलंदाज निलेशला आणि आता महागडा ठरलाय. या षटकामध्ये धावसंख्येची लयलूट. आतापर्यंत 16 धावा एकवटल्यात 2 चेंडूमध्ये. अजूनही 4 चेंडू त्याला फेकणं बाकी आहे. 3 षटकामध्ये 25 होत्या आणि सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 16 आल्या. हेच तर क्रिकेट आहे. शॉर्टम क्रिकेट ज्याला आपण म्हणतो. एक बॉलवरती एक षटकामध्ये सामना इकडचा तिकडे होताना पाहायला मिळतो आणि तसंच चित्र नेमकं या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. 3 षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने राहिली आहे मात्र या षटकामध्ये धावसंख्येची लयलूट इथे पाहायला मिळते. जरूर पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. अपील केली जाते मात्र पंच सल्ला मसलत करत असताना पाहू शकाल 2 ऑफिशियल पंच कैलास पोर्जे आणि संदीप भाने. सध्याच्या घडीला पंचांमध्ये जरूर आपल्याला चर्चा पाहायला मिळेल आणि योग्य तो निर्णय जरूर ह्या मॅच मध्ये देण्यात येईल. जरूर हा चेंडू डॉट आलाय. निष्ठेचा श्वास सुरला असेल तो निलेशनं देखील. आणखी आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट धावा वेगाने येत होत्या आणि अशा मुमेंटला मात्र जरूर हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र सेफ आहे. जरूर अपील केली होती. पंच इम्प्रेस होत नाहीये. चांगलं कार्य पंचांचं सातत्यानं पाहायला मिळतंय. फलंदाज क्रीजवरती सुरक्षित आपण पाहू शकाल. पिंट्याच्या बॅटमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. आतापर्यंत 11 चेंडू आणि 24 धावसंख्या. चांगला चेंडू. आता मात्र सूर गवसलाय निलेशला. अशा प्रकारचे चेंडू अपेक्षित आहेत त्याच्याकडनं. कारण की ह्या अगोदर जर विचार केला तर फुल लेनचे चेंडू त्यांनी हाताळले आणि त्याला मार बसला आणि त्यानंतर आता कुठे का होईना त्याला उशिरानं का होईना शाणपण सुचलंय आणि आता त्याच्या माध्यमातून चांगले चेंडू डिलिव्हर होत आहेत आणि प्रतिस्पर्धी गोलिवली संघाच्या पिंट्याला मात्र तो रोखताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू चांगले डिलिव्हर केलेत. दरम्यान हा चेंडू इथे डेलिकेट टच करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि सलग आता 3रा चेंडू डॉट. हेच तर क्रिकेट आहे. 1 तेरी तो 1 मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला धावसंख्येची लयलूट झाली आणि त्यानंतर आता वापसी निलेश पावशेची आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टम्बा आता रावुंद विकेटनं गोलंदाजी होते. दरम्यान हा चेंडू हुक करत असताना फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत तोपर्यंत 1च धाव कंप्लीट केली. धावा 2 पूर्ण होऊ शकल्या असत्या मात्र स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा इरादा पिंट्या पाटीलचा आपण पाहतोय. त्या कारणास्तव त्यानं 1च धाव एकवटली आणि षटकाची इथे झाली सांगता. ह्या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 17 धावा. 2 बॉलमध्येच मी म्हणेन 16 आल्या होत्या आणि त्यानंतर उर्वरित 4 मध्ये फक्त 1च खर्च केली. चांगला कमबॅक राहिला. एकंदर 4 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 42 धावा. कारण की हे मैदान खरं तर ह्या बाजूचं मैदान त्याच्यासाठी प्रचलित आहे. नेहमीच नागावच्या या मैदानावरती चांगली कामगिरी विलास पावशे यांची आपण पाहिले. मात्र आता ज्या क्रीडांगणावरती खेळतायत ते क्रीडांगण सुरुवातीला नव्हतं मात्र आज या क्रीडांगणावर खेळण्याचा देखील अनुभव त्यांना प्राप्त होईल. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि पुन्हा एकदा अनुभव पणाला लावत असताना ही ते अतिरिक्त थ्रो पैकी जरूर केली होती.
मात्र स्ट्राईक पिंट्याला हवी होती, त्या कारणास्तव त्यांनी रिस्क घेतली आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली. धावा 2 कंप्लीट केल्या. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर धावा 2 एकवटल्यात. लेग बायच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2च्या मदतीनं धावफलक 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 44 या आकड्यावरती. 4 चेंडू अजूनही शेष असतील या पूर्वार्धामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती विलास पावशेला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ना विलास पावशेंचा हा चेंडू, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती धावून आले होते, जरूर चेंडूला रोखलं त्यांनी. झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा धावा 2 या ठिकाणी पूर्ण केले जातात. 3 धावा आता मात्र एकवटलेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते आतापर्यंत. जर आपण विचार केला तर पिंट्या पाटीलचं कौतुक करावं लागेल. एका बाजूनं तो किल्ला लढवतो आपल्या टीमसाठी, महत्वाची भूमिका त्यानं बजावली. जरूर मध्यंतरी त्यानं स्ट्रगल केला, मात्र त्यानंतर पुन्हा त्याच्या बॅटच्या साहाय्यानं धावा धावपळकावरती अंकित केल्या जात आहेत. एकंदरीत 50च्या जवळ येत असताना आपण टीमला पाहतोय, बॅटिंग करणाऱ्या गोलवली टीमला. टॉस गमावला होता, त्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि बॅटिंग करत असताना दमदार खेळ आतापर्यंत टीम गोलवलीचा आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं, डॉट बॉलची ते देखील सांगता होईल. अंतिम षटक टीम बामालीसाठी चांगलं राहिलंय, कारण की अगोदरच्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाल्या होत्या. एक काळ होता स्ट्रायकर गोलंदाज म्हणून विलास पावशेला आपण नेहमी पाहायचो. आज स्लॉगरचं षटक सध्याच्या घडीला तो हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील 2 चेंडू आता शेष आहेत. राईटम ओव्हर द विकेट नागावेंकडनं चांगला चेंडू लाभ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती. सोपा झेल होता मी म्हणेन, कारण की जजमेंट देखील अचूक होतं, पोहोचले देखील होते, झेल गॅदर करू शकले नाहीत आणि तोपर्यंत धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागेल. अंतिम चेंडू आता शेष आहे. या बॉलवर धावा 2 कंप्लीट झाल्या. तिसरी घेत असताना फलंदाज बाद झाला आणि 49 पर्यंत आता मजल मारली आहे. शेवटचा 1 चेंडू, या 1 वरती किती धावा येतील त्यावरती टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल ते टीम गोलवलीचं. नौका आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल आणि अंतिम बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंट्या. शेवटचा चेंडू षटकातील 49 धावपळकावरती टार्गेट सेट बॉल, किती धावा येतील. डॉट चेंडू आला, इथे धाव पूर्ण केली जाईल का? यस, अशी धाव नाहीये, कारण की चेंडू हातामध्ये होता यष्टीरक्षकाच्या. डाव पहिला संपला, 49 बनवल्यात आणि 50 एक आव्हानात्मक टार्गेट चेस करावं लागेल विजयासाठी टीम बामालीला. मात्र या टार्गेटचा बचाव होईल टीम गोलवलीकडनं, की टार्गेट चेस होईल दुसऱ्या सत्रामध्ये. आपण जाऊ ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील यांच्या दिशेनं. तुर्तात दोन्ही संघाला आम्ही पुन्हा एकदा देतो खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. दादा या आपण आणि टीम मोठा गाव जल्पेश भोईर.
शंकर पाटील निगुचे आमचे मामा यांचं शुभ आगमन या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। कारण की हे क्रीडांगण अगदी निगू असेल नागाव असेल ह्या दोन गावांच्या मधोमध पाहायला मिळत आहे। भरपूर सारे मान्यवर ह्या आसपासचे साथांना पाहायला मिळतात। त्या तमाम मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत। युवराज गोंधली सत्यवान भोईर बामालीचे जे खंदित समर्थक योगेश गोंधली असतील यांना विनंती की या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। राजारामजी जुईकर यांना देखील विनंती की या आपण देखील आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। या पुढील मॅच रेग्युलर मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोठा गाव आणि विरोधात खिडकाली। तर मोठा गाव संघनायक आपण पाठवा। तर सोमनाथ दादा पावशे या ठिकाणी उपस्थित असतील तर या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। चला मोठा गाव संघ जल्पेश भोईर या आपण। कॅश प्राइज जमा आहे। यस आणि मंथन महेंद्र पावसे जे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक होतं ते पारितोषिक आता षटकार हॅट्रिक साठी असेल 500 रुपयाचं पारितोषिक। एका बाजूला 10,000 रुपयाचं पारितोषिक पंकज पावसे तसेच जयवंत भोईर बामाळीच्या या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। यस प्रभाकर शेठ यांचं आगमन आपण पाहिलं होतं आणि या स्पर्धेचा निरोप घेताना सन्माननीय प्रभाकर शेठ यांना आपण पाहतोय तर मनापासून त्यांचे आभार। तसेच मोतीराम दादा गोंधली हे देखील या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती की या आपण देखील एक चांगलं व्यक्तिमत्व बामालीचं जर ही स्पर्धा एन्जॉय करत असतील युट्यूबच्या माध्यमातून तर त्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करू। तुषार पावशे आणि पंकज पावशे यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे षटकार हॅट्रिक साठी। फलंदाजांना ही सुवर्ण संधी। एका बाजूला विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। जावं आहेत खरे तर गोळवलीचे आमचे भगवान दादा गोंधली। यस जावं त्यांचं संघ आहे का नागावचे जावं आहेत तर त्यांच्याकडनं ते पारितोषिक आहे गोलवली टीम साठी। या जावयाचा संघ आहे गोलवली संघ तर त्यांच्यासाठी हे पारितोषिक। जाऊया दुसऱ्या सत्राच्या दिशेनं। आवाज असेल दैसर गावचा बुलंद आवाज सौरभ पाटील यांचा। पहिल्याच बॉल वरती केला जातोय भव्य दिव्य स्वागत। बॉल मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर दिला
मानवंदना व्यासपीठाला ठोकलाय षटकार 6. पंकज पे आके सैया मरुड़ भैया and everybody claims it on राधा छेड़े है हमका नैया. तुषार पावशे आणि पंकज पावशे यांच्याकडनं 10,000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. खऱ्या अर्थानं फटका फसला, झेलची शक्यता. नो मॅन्स लाईन्स मध्ये बॉल पडला. या बॉलवरती धाव मिळती 1. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. जयगाव दे जानवर 40+ क्रिकेट संघ नागाव डे नाईटची क्रीडा नगरी या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष 49 धावेचं. तुम्ही पाहता 50चं टार्गेट आहे. रोहिदास आणि विकास पावशे बंधू मैदानामध्ये उतरल्यात. 50चा पाठलाग करायचा विलास आणि रोहिदास ही सलामीची आघाडीची जोडी. 10ची सरासरी प्रति षटकामध्ये टीम फाईट करतीये. ती मात्र मामाली गोलुबी संघ उतरला खऱ्या अर्थात डे नाईटच्या क्रीडा नगरीमध्ये. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. मंथन महेंद्र पावशे बामाळीचे याच्याकडे छोटासा मुलगा त्याच्याकडे पारदर्शक लागलाय. हा इथे मात्र एक धाव मिळती. 1 स्कोर पुढे चालला. तुम्ही पाहता धाव पलकावरती धाबा 10 या आकड्यावरती. या मोठागाव टीमचा कॅप्टन आणि खिडकाळी टीमचा कॅप्टन. आता रेग्युलरला सुरुवात करणार आहोत. खिडकाळीचा कॅप्टन आणि मोठागाव तुम्हाला इनिंग ब्रेक नंतर मी टॉस साठी क्लिक केला. बॉल फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल न स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती. 11 रन स्कोरबोर्ड वरती. स्पर्धा एन्जॉय करता जयगाव देवजा हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव. डे नाईट ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. लाडके आयोजक उत्तम दादा पाटील, नानादादा पाटील, 40+ पूर्ण टीम नागाव, ग्रामस्थ मंडळ नागाव. फडका इथे बसला. कॉटन बॉलची संधी होईल का? होईल जरूर. मिळाला यश आणि पहिला धक्का लागला टीम भामाली संघाला. फलंदाज विलास पावशे बॅक टू द डगआउट. होई रजत दैसरचे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या मोठागाव टीमचा कॅप्टन, खिडकाली टीमचा कॅप्टन रेग्युलरला सुरुवात करतोय बघा. 2 टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल. इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे. आम्ही तुम्हाला सूचना दिली होती पहिल्या दिवसापासून. या जल्पेश भोईर मोठागावचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर लगेचच या खिडकालीचा कॅप्टन शेवटचा अखेरचा कॉल टॉस साठी लगेचच या. इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे. लगेचच या 2 टीमचे कॅप्टन इथे मोठागावचे कॅप्टन जल्पेश आपलं वेलकम. या लगेचच खिडकालीचा कॅप्टन मिलन बालाराम पाटील यांचं शुभगमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. प्रचिती मिलिन
प्रचित मिलन पाटील या दोन कॅप्टन देखील उपस्थित आहेत. महेश पाटील खिडकाली. तुम्ही पाहताय मायरा जयंता पाटील ती देखील आहे. माहिरा मिलन पाटील ह्या खंडा देखील तुम्ही पाहता स्पर्धेमध्ये उपस्थित. लगेचच करूया टॉस आपण. रुपेशजी पाटील तलोजा या रुपेशजी पाटील तलोजा यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. मोठा गाव आणि त्याच्या अगेन्स्ट टीम खेळणार आहे. तुम्ही पाहता खिडकाली दोन टीमचे कॅप्टन. आता रेग्युलरला आपण सुरुवात करू. फडका इडफीच्या वरनं बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. वेगानं फिल्डर धावतोय आणि तोपर्यंत बॅकअपला जरूर आलात. या बॉल वरती धावा पूर्ण होत आहेत. त्या 3 टॉस जिंकलाय टीम मोठा गाव टीमनं. डिसिजन काय? डिसिजन मोठा गाव फिल्डिंग घेतली आहे. नेक्स्ट मॅच रेग्युलरला आपण सुरुवात करणार. 5 षटकांची मॅच असेल. मोठा गावच्या टीमच्या कॅप्टन जलपेशनं टॉस जिंकला आणि त्यांना फिल्डिंगचा निर्णय. महेश पाटील खिडकाली त्यांना मात्र बॅटिंग करायची आहे. चला गोलिवली टीम वेळ कमी घ्या. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही प्रदीप पाटीलला पाहता. लेफ्टी उडवला बॉल. जेलची शक्यता होईल का? इथे मात्र जेल उडालाय खऱ्या अर्थानं आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण. बॉल तुम्ही पाहताय. जेल घेण्याचा प्रयत्न जरूर. कशा रीतीनं बॉल बघा फिल्डरच्या हातामध्ये ग्रीप झाला नाही एवढाला बॉल खऱ्या अर्थानं शरीराला स्पर्श झाला असावा. या बॉल वरती 3 न स्कोर पुढे झाला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. लक्ष 50. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2चं हे षटक तुम्ही पाहताय. दुसरं प्रदीप पाटील त्याच्या समोर आहे रोहिदास पावशे. टॅपिंग केला एंड्रम बॉक्स त्याचा टॅपिंग स्ट्रोक. बॉल मिड ऑन. तोपर्यंत एकच एका धावेच्या बरोबरीनं. स्वतःच्या बॉल मध्ये अडकण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑनला. तुकाराम सोनावणे नागाव आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहताय जयेश सोनावणे नागाव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं P2चं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक प्रदीप पाटीलचं. त्याला धावा 8 खर्च केल्यात. त्यामधील एक डॉट बॉल आहे. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल उडवला. मोठा फटका प्रयत्न. कॉटन बॉलची संधी. गोलंदाजानं पकडलाय. विकेटचं बटन. रोहिदास पावशेची विकेट शेवटच्या बॉलवरती झाली आहे कॅरी. 2 षटकाचा खेळ संपला. लक्ष 50 धावेचं होतं. 19 वरती लागतो बामाली संघाला दुसरा धक्का.
आमच्या टीव्ही स्क्रीन वरती ही उगवते सितारे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय नागाव गावचे याचा डान्स तुम्ही पाहिला संजयजी मडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत खऱ्या अर्थानं पाहिले तुम्ही मायरा जयंता पाटील त्याच्यानंतर वेळेच्या बाबतीत प्लीज वेळ कमी घ्या कोलिवली टीम वेळ कमी घ्या फिल्डिंग करणारी टीम तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय बॉलिंग ट्रॅक वरती अमित गायकर आलाय तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावरती जबाबदार दिली आहे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे अजूनही 18 बॉल 31 बनवायच्यात विजयासाठी टीम बंबाली संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय भोईर गेला बॅटिंग करण्यासाठी टीमचा कॅप्टन आहे कॅप्टन वरती जबाबदारी आहे 18-31 होतील का टीम बंबालीला हा मोठा प्रश्न आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं बॉल खेचायचा होता फटका स्क्वेअर लेगला चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये चेंडू तुम्ही पाहता डॉट आला अमितचा पहिला चेंडू डॉट केला लेफ्ट हँडर समोर विकासला तुम्ही पाहता 17 चेंडू 31 ची गरज आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फील जोरदार पण झालं फील हटालं खऱ्या अर्थानं या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धावली आहे एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 20 या आकड्यावरती 50 धावेचा टार्गेट समोर आहे 20 धावा धावपलकावरती अजून 30 ची गरज आहे विजयासाठी टीम बंबाली संघाला धावा रोखल्या जातील का गोलिवली टीमच्या बाजूनं की या धावा बनवल्या जातील बंबाली टीमच्या बाजूनं येणारे तुम्हाला काही बॉल सांगून जातील खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय 16 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन विकेट किपरला बॉल लगेच सोडला 22 च्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धाव कशी पण होते धाव येते त्याला खूप महत्व आहे एक धाव आली आहे एक धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 21 या आकड्यावरती 21 धावा धावपलकावरती गोलिवली टीम फिल्डिंग करताय टीम वेळ कमी घ्या प्लीज सहकार्य करा वेळेच्या बाबतीत संदर्भ आता अफील पण साध्यात आली आहे लेग V4 OUT फलंदाज बाद विकास पावशे देवाची स्वारी आता खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वासुदेव गावात यायचं आहे खऱ्या अर्थानं आता कमी येत आता एकवीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 14 चेंडू 29 अजूनही गरज आहे रवींद्र पावशे मैदानामध्ये गेल्या 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय स्वतःच्या बॉलमध्ये झेल घ्यायचा प्रयत्न अपयश आलं डायरेक्ट हिट करायला हवं होतं बॅकअपला देखील आला होता खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय या बॉलवरती धाव आली 1-1 ने स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती 22 या आकड्यावरती 22 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाही हाना
धाव घेतली आहे. 22च्या रूपात एक धाव आली, एक धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा. पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती षटक क्रमांक संपलं. 3 षटकांचा खेळ, लक्ष 50 होतं. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 23 आणि आता बनवायच्या 12 मध्ये 27. तुम्ही समीकरण पाहताय आमच्या LED स्क्रीन वरती. 12 बॉल 27 अजूनही गरज आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. तुषार पावसे आणि पंकज पावसे यांच्याकडनं 15,000 रुपये प्रत्येकी षटकासाठी. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. पंकज पावसे तुषार पावसे यांच्याकडनं 15,000 रुपये संधी आहे. 15,000 रुपये खऱ्या अर्थानं 3 षटकार लागोपाठचे. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये आलाय पिंट्या पाटील आला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. किती धावा येतील या षटकामध्ये. पिंट्या आलाय, त्याच्या समोर टीमचा कॅप्टन संजय. संजयला आता खऱ्या अर्थानं उतरायचा मैदानामध्ये. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस, नो बॉल घोषित केला. पार्टनर मिड विकेटला एकच धाव, एक पेक्षा जास्त काहीच नाही. या फुलटॉस होता, फुलटॉल करायला हवा होता. या बॉलवरती तुम्ही पाहताय 1+1 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा. स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 25. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला पार करायचा. फ्री हिट आहे, त्याच्यावरती आक्रमण होत. बॉल चालला लॉंग ऑफचा फिल्डर त्याला बीट करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर ठोकला. चौकार. थँक्यू डीजे. कट करण्याचा प्रयत्न. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता जरूर होता. पडल्यानंतर बॉल उचली घेतले विकेट किपरच्या हातामध्ये. बीट केलं रवींद्र पावशेला. स्कोरबोर्ड वरती 29 या आकड्यावरती श्रीनाथजी पाटील या आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अष्टपैलू क्रिकेटर आहे. 40+ तुम्ही पाहताय. 10 चेंडू 21 अजून गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे बामाली संघाला या मैदानामध्ये. स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर हा बॉल देखील खूप चांगला. पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. डॉट बॉलची गरज आहे टीम गोलिवलीला आणि तेच काम आता करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पिंट्या पाटील बीट केलाय. चौकार आल्यानंतर रवींद्र पावशेला टीमचा कॅप्टन संजय देखील अजून मैदानामध्ये. त्याच्याकडनं अपेक्षा असतील
बामाली संघाला आता चेंडू शिल्लक असतील 9 बॉल 21 बनवायच्यात. 9 चेंडू 21. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवलाय. बॉल चाललाय. प्रेक्षकांना अलविदा टाटा बाय बाय ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटकार. आठ मध्ये 15. आता खऱ्या अर्थानं आवाज येत आहे बामाली संघाच्या षटकारानं. प्रेक्षक देखील जवळच गाव प्रेक्षक जवळ जास्त आल्यात. बॉल साइड स्पिन ला जवळ चला लोगो बॉडी लाईनच्या बाहेर देते डक फल्लेबाजी ठोकला रवींद्र पावशे. आणखी एक चौकार. त्याच्यानंतर लॉंग ऑफला चौकार. काय फलंदाजी करतोय रवींद्र पावशे. गती कमी चकमा दिला आणि आ चेंडू आला डॉट. समीकरण तुम्ही पाहता शेवटचे 6 चेंडू 6 मध्ये 11. संघ वेळ कमी का बघा, अन्यथा तुमचा एक प्लेयर आतमध्ये घेतला जाईल. आता चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये बनवायच्या 11. 6 धावा 6 चेंडू 11 रोखण्यासाठी आला गोलंदाज तुम्ही पाहता प्रेम पाटील. प्रेम पाटीलला रोखायच्यात गोलिवली टीम साठी. धावा 11 आणि बनवण्यासाठी उभा आता कॅप्टन लिडिंग फ्रंट म्हटलं जातं. आता कॅप्टनला मोठा फटके मारावे लागतील भामाली संघाला विजया द्यायचा असेल तर. संजय भोईर करेल का विजयी, का मात्र गोलंदाजी करत असताना प्रेम पाटील नाव देखील तेवढं छान आहे. प्रेम खऱ्या अर्थानं आता पडेल का प्रेमात तो गोलिवलीच्या, हे देखील लक्ष लागलं मैदानामध्ये तुम्ही पाहताय. देवेश मात्र यांच्याकडनं हॅट्रिक साठी 15,000 रुपये. पहिला चेंडू डॉट आला. कट केला, फटका चालला, टर्न झाला, बॉल एका हाताने अडवला आणि स्ट्राईक केला. तुम्ही पाहता स्ट्राईक रवींद्रकडे. चेंडू शिल्लक 4 बॉल लक्ष 10 धावेचं. 4-10 आता मॅच आली आहे. 10 का दम दाखवावा लागेल बाठी करणारा रवींद्र पावशेला बाबाली टीम साठी. दाखवेल का 4-10 की गोलिवली प्रेम पाटीलचा संघ गोलिवली जिंकून देईल. प्रेम पाटील तो उतरला त्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी
आणि आता या मैदानामध्ये षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवलाय, बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनला देखडल ठोकला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. त्यानंतर जल्लोष छोट्या मुलांचा षटकार पाहिजे. तोडू नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि खऱ्या अर्थानं संघर्षामधून निघण्याचा अर्थ माहिती आहे त्या रवींद्र भावसेला. प्रेम पाटील वेळ गेली नाहीये, इथून देखील डॉट बॉल आले, मॅच गोलीने जिंकून देऊ शकेल. या बॉल वरती धावा किती येतील? 3 बॉल 4. बॅटचा कडा विकेट होईल का? इथे टक्कर बॉल चाललाय बॉर्डरी लाईनच्या दिशेनं, जाईल का? चौकार गेलाय. बॉल जिंकली टीम बामाली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बामाली. किस्मत भी बहादुरों का साथ देती है, बामालीना नक्कीच दिलाय. टीम जिंकली, एकदा जोरदार टाळ्या टीम बामाली. हाडलक बॉईज टीम गोलिवली. प्रयत्न चांगला केला, काही हरकत नाहीये. जय आणि पराजय मधलं अंतर असतं, विजय फक्त खऱ्या अर्थानं क्रिकेटचा होता. जनार्दन पावसे यांना देखील सन्मानित करू.